चलो 2022 वर्ष संपलं, 23 चालू होऊन ऑलमोस्ट आता 20-22 दिवस 2023 चे सुद्धा झालेत. ओव्हरऑल मागच्या वर्षभरात झालेल्या परीक्षा, त्या परीक्षेत असलेला क्वांट बद्दल असलेला काही पेपर पॅटर्न, काही झालेले बदल, सिलेबस मध्ये काही बदल झाले का, मागच्या वर्षभरात आपण काय शिकलं पाहिजे, त्या अकॉर्डिंगली पुढच्या वर्षात आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट बोलणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहे, भरपूर गोष्टींचं अनालिसिस रेडीमेड मी तुम्हाला करून देणार आहे. त्यामुळे आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली कमेंट करा, लाजू नका, निर्लज्जपणे कमेंट करा. सर तुम्हाला यामध्ये म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटलं, तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काही सजेशन आहे, तुम्हाला काय डाऊट्स आहेत, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला रिप्लाय डेफिनेटली करेल. बाकी ओव्हरऑल पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये आपण एकमेकांचे आहोतच. मग आता या व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्टार्ट करता असताना तुम्हाला थंबनेल दिसत असेल की कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड स्टडी प्लॅन फॉर 2023 मध्ये आपला हा जो सब्जेक्ट आहे ऍज युजुअल वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मग त्याला नेहमीप्रमाणे स्कोरिंग सब्जेक्ट कसं बनवायचं, याच्यातून मॅक्सिमम स्कोर कसा मिळवायचा, प्री मध्ये आपण याच्यात स्कोर मिळवतोच, पण मेन्स मध्ये सुद्धा याला आणखी स्कोरिंग कसं करायचं, यासाठी वर्षाच्या सुरुवातीला मी सांगतोय पुढचे 3-4 महिने जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या, 3-4 महिने प्रामाणिकपणे मी जसं सांगेल तसं करत गेले, ते मी लिहून देतो तुम्हाला, डेफिनेटली प्री एज वेल एज मेन्स मध्ये हा सब्जेक्ट जो आहे हा डेफिनेटली स्कोरिंग दिसणार आहे. मग ओव्हरऑल मागच्या वर्षभरातले जे एक्झाम्स आहेत त्या एक्झामचं सुरुवातीला आपण एकदा अनालिसिस करूया. मागच्या वर्षभरात या वर्षी झालेल्या परीक्षा आहेत, आरआरबी क्लर्क असेल, आरआरबी पीओ असेल, प्री मेन्स असेल, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या सगळ्या परीक्षा झाल्या या परीक्षांमध्ये क्वांट बद्दल सर तुमचं नेमकं मत काय होतं की किंवा ओव्हरऑल मी स्वतः याच्यामध्ये काय अनालिसिस केलं ते जर सांगायचं झालं तर कुठलीही प्री एक्झाम जी आहे, आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ असेल, त्यानंतर एसबीआय क्लर्क असेल, एसबीआय पीओ असेल, आयबीपीएस एसओ मात्र यावेळेसची थोडीशी वेगळी होती ऍज कम्पेअर्ड टू मागच्या वर्षी. बाकी सगळ्या एक्झाम ज्या आहेत यावर्षीच्या कम्प्लिटली प्री एक्झाम कम्प्लिटली प्रेडिक्टेबल होत्या. मग यावर्षीच्या कुठल्याही प्री एक्झामचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर कंपॅरेटिव्हली सगळ्या सेम होत्या. आरआरबी क्लर्क मेन्सचं क्वांट, आरआरबी क्लर्क मेन्सचं क्वांट हे कंपॅरेटिव्हली आरआरबी पीओ मेन्स पेक्षा कंपॅरेटिव्हली अवघड होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मला कुठं अवघड वाटतंय, मला तर सगळं सोपंच वाटतंय. मी तर म्हणतो आयबीपीएस पीओच्या मेन्स मध्ये सुद्धा यावर्षी आरामात 12-15 मार्क मिळवण्यासारखे होते मिनिमम, जर तुम्ही पेशन्स ठेवून शांततेने पेपर सॉल्व्ह केला असता तर. मग ओव्हरऑल यावेळेस आयबीपीएस क्लर्क प्री असेल, मेन्स असेल, दोन्ही क्वांट यावेळेस स्कोरिंगच होतं. आयबीपीएस पीओ प्री असेल तर डेफिनेटली क्वांट बऱ्यापैकी इझी होतं, पण मेन्स मध्ये मात्र क्वांटनं पार मुलांचा घाम काढला. त्यानंतर आयबीपीएस एसओ असेल तर यावेळेस आयबीपीएस एसओचं क्वांट जर बघितलं तर ओव्हरऑल कंपॅरेटिव्हली यावेळेस क्वांट मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, एकदम इझी पण नव्हतं, एकदम अवघड पण नव्हतं, पण मॉडरेट टू डिफिकल्ट होतं. जे 3 डीआय विचारले होते त्यातले 2 डीआय आरामात सुटण्यासारखे होते. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ज्याच्यावर मुलं डिपेंड असतात ते क्वेश्चन अवघड होते. मिसिंग नंबर सिरीजचे क्वेश्चन सोपे होते. अप्रॉक्सिमेशनवर मुलं डिपेंड असतात, अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन आले नाही. मग ओव्हरऑल यावर्षी जर क्वांट तुम्ही बघितलं तर एकदम हौशे 900 पास होण्यासारखे नव्हते. प्रॉपर प्रिपरेशन करणारा विद्यार्थी इझिली पास होण्यासारखा होता, म्हणजे ज्याने जेन्युअनली अभ्यास केलाय असे लोक पास होण्यासारखे होते. यावर्षी 900 पास होण्यासारखे क्वांटाही नव्हतं आणि यावर्षी 900 पास होण्यासारखे रिझनिंगही नव्हतं. आणि इंग्लिशचा कट ऑफ जर तुम्ही बघितला त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की इंग्लिश बऱ्यापैकी इझी टू मॉडरेट होतं. आणि त्यातल्या त्यात इथेही पुन्हा 900 पास होण्यासारखे नव्हते. ज्यांनी रेग्युलरली प्रॉपरली यावर्षी अभ्यास केला असेच विद्यार्थी यावर्षी पास होण्यासारखे होते. कट ऑफ पण बऱ्यापैकी हाय आहे. त्यानंतर एसबीआय पीओ प्री असेल, मेन्स व्हायची अजून बाकी आहे. पीओ प्रीचं क्वांट प्रेडिक्टेबलच होतं. एसबीआय क्लर्क प्री मेन्स या बऱ्यापैकी एक्झाम मी स्वतः दिल्या, क्लर्क प्री असेल, मेन्स असेल, बऱ्यापैकी क्वांट डुएबल होतं. एफसीआय मध्ये एकदम सिम्प्लिफिकेशन थोडेसे टाइम कन्झ्युमिंग होते, बाकी सगळं सोपं होतं. बाकी मिसलिनियस एक्झाम असतील जसं यावर्षी झाली, मागच्या वर्षी झाली सिटी युनियन बँकेची एक्झाम असेल, मागच्या वर्षी झाली प्रायव्हेट बँकांच्या असतील, कोऑपरेटिव्ह बँकांच्या, सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेची एक्झाम असेल, या एक्झाम कंपॅरेटिव्हली नाबार्डची डेव्हलपमेंट असिस्टंटची एक्झाम असेल, या एक्झाम कंपॅरेटिव्हली
ज्या ज्या ऑफ द ट्रॅक एक्झाम असतात त्याच्यामध्ये क्वांट अँड रिझनिंग कंपॅरेटिव्हली सोपंच येतं, इंग्लिश सुद्धा या एक्झाम मध्ये सोपं येतं. मग ओव्हरऑल या पूर्ण परीक्षांचा जर विचार केला तर जर तुम्ही एक्सेप्ट आयबीपीएस पीओ मेन्स एवढी जर एक एक्झाम सोडली तर बऱ्यापैकी क्वांट मॅक्सिमम एक्झाम मध्ये स्कोरिंग हाच सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो. मग ओव्हरऑल पुढच्याही वर्षी आपल्याला याला स्कोरिंगच करायचंय, पण ते करत असताना बरेचदा असं होतं की आपण काही गोष्टींचं ओझं पुढे घेऊन जातो, काही गोष्टी आपण वर्षानुवर्ष प्रेडिक्ट करतो आणि त्या अकॉर्डिंगली विचार करतो. वर्ष बदलतात, परिस्थिती बदलते, परिस्थिती बदलल्यानुसार आपल्याला स्वतःला बदलावं लागतं. बरेच जण बदलत नाही, मग त्यामुळं रिझल्ट यायला, सक्सेस मिळायला उशीर लागतो. म्हणून मी मुद्दामून तुमच्यासाठी हा एक कोट टाकलाय, एस्टरडे आय वॉज क्लेवर. काल मी खूप हुशार होतो, म्हणून मी गोष्टींना जगाला बदलण्याचा प्रयत्न करत होतो. मी पहिल्यांदा खूप हुशार होतो, काल मी खूप हुशार होतो, मी जगाला बदलण्याचा प्रयत्न करायचो, मी परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करायचो. आज मी वाईज झालोय, वाईज. आज मी हुशार नाही, आज मी वाईज झालोय. टुडे आय एम वाईज, सो आय चेंजिंग माय सेल्फ. आज मी जगाला बदलण्याचा प्रयत्न नाही करते, आज मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय परिस्थितीनुसार. आणि जेवढ्या लवकर लोकांना हे कळतं की परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे, तेवढं सोपं जातं कुठल्याही गोष्टीचं सक्सेस मिळवायला. म्हणून मित्रांनो, परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला बदल करायचा असेल तर तो स्वतःपासून चालू करा. ऑटोमॅटिकली जग बदलायला लागतं. बरेच विद्यार्थी म्हणतात, सर तुम्ही एवढे पॉझिटिव्ह कसं काय राहतात हो, तुम्ही नेहमी एवढे पॉझिटिव्हच कसं काय बोलतात, कुठल्याही सिच्युएशन मधून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट कसं काय बरोबर फाइंड आउट करून काढतात, कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही बरोबर पॉझिटिव्हच कसं निवडता. मी त्यांना नेहमी सांगतो की आम्ही गोष्टीकडे पॉझिटिव्ह अप्रोचने पाहतो, कारण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. ऑटोमॅटिकली गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात. याच्या मागचं रिझन असं आहे की आम्ही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत नाही, जशा गोष्टी आहेत तशा ऍक्सेप्ट करतो आणि त्या ऍक्सेप्ट करून त्याच्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आजही विद्यार्थ्यांमध्ये बघितलं तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आमची जी इमेज आहे ती अशा पद्धतीने की नाही सर कुठल्याही गोष्टीवर बरोबर पॉझिटिव्ह सोल्युशन देणार आहेत, टीम सारथी कुठल्याही गोष्टीवर बरोबर सोल्युशन देईल प्रॉपर पद्धतीने, म्हणून सारथीची इमेज त्या पद्धतीने आहे. तर त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर गोष्टी ऍक्सेप्ट करा, बदलाला सामोरं जा, बदलापासून दूर पडू नका. मुलं म्हणतात सर रॉंग नंबर सिरीज आम्हाला अवघड वाटतं ना, 1000 क्वेश्चन सॉल्व्ह करा, डायरेक्ट 1000 क्वेश्चन फक्त रॉंग नंबर सिरीजचे. मग मला येऊन सांगा की नाही सर मला अजूनही रॉंग नंबर सिरीज अवघड वाटतं. तुम्ही काय करता, सर रॉंग नंबर सिरीज अवघड वाटतं म्हणून मी मिसिंग सॉल्व्ह करतो. अरे बाबा, पण प्रत्येक वेळेस प्रीज मध्ये मिसिंगच येण्याची गॅरंटी आहे का, रॉंग पण येऊ शकतं दादा. मग म्हणून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. त्या परिस्थितीला सामोरं जा, त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या सोल्युशन वर तुम्ही जेवढं लवकर या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या तेवढं लवकर तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड होता. प्रॉब्लेम ओरिएंटेड होऊ नका, सोल्युशन ओरिएंटेड व्हा. फाइंड आउट करा तुमचे प्रॉब्लेम्स काय तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्याच्यावर सोल्युशन पण तुम्हीच काढू शकता. नाही तर आम्ही आहोतच की या ना कधी पण येऊन भेटा, बिंदास, काय टेन्शन आहे. ठीक आहे. बर, मग मागच्या वर्षात भरात मी लय हुशार होतो, पण यावर्षी मी वाईज झालो. मग तुमच्याबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल मी वाईजच आहे. मग ओव्हरऑल यावर्षी मी काय करायला पाहिजे, काय पद्धतीने मागच्या वर्षभरात मी काय शिकलो, बरं काय मी अनालाइज केलं मागच्या 2022 मध्ये काय शिकलो. क्वांट, आता मी जसं सांगितलं, क्वांट रिमेन्स वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट एक्सेप्ट आयबीपीएस पीओ एक्झाम. मी स्पेसिफिकली लिहितोय, हो आयबीपीएस पीओ एक्झाम मध्ये मेन्स मध्ये क्वांट स्कोरिंग सब्जेक्ट नव्हता. तेवढ्या एका एक्झामला जर सोडलं तर बाकी एक्झाम मध्ये ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी एक्झाम मध्ये क्वांट हा स्कोरिंग सब्जेक्टच राहिलाय. आणि मी डेफिनेटली सांगतो पुढच्या वर्षी पण क्वांट हा स्कोरिंग सब्जेक्टच राहणार आहे. त्यातल्या त्यात जर आमच्या सोबत वर्षभर राहिलात तर उद्या आयबीपीएस पीओ मेन्स सारखी डिफिकल्टी लेवल जरी क्वांटची आली तरी मी डेफिनेटली सांगतो की यावर्षी ते सुद्धा तुम्हाला स्कोरिंग राहणार आहे. यावर्षी मी मुद्दामून कॅटची एक्झाम दिली, भारतातली सगळ्यात अवघड एक्झाम कॅट. त्या कॅटच्या एक्झाम मध्ये मी मुद्दामून क्वांटचा पेपर पॅटर्न बघण्यासाठी गेलो होतो की नेमका क्वांटचा पेपर पॅटर्न असतो कसा किंवा काय होता नेमका क्वांटचा. कारण मला माहिती आहे आयबीपीएस पीओ जे आहे हे कॅट पेक्षा तर काही अवघड नाही. मग कॅट मध्ये जी लेवल असणार त्याच्यापेक्षा आयबीपीएस पीओ इझीच असणार आहे. आणि असं म्हणतात की बरेच वेळेस आयबीपीएस कॅटला फॉलो करतं, म्हणून मी मुद्दामून कॅटची एक्झाम दिली.
म्हणून मी म्हणलं की मी परिस्थिती बदलत नाही, मी काय करतोय परिस्थितीला सामोरं जातोय, त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय आणि या वर्षभरात मी त्याच्यावर पूर्ण अनालाइज करून त्या अकॉर्डिंगली क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे मुलांकडून 1 फेब्रुवारीच्या नवीन बॅच मध्ये. त्यामुळं ओव्हरऑल या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा डेफिनेटली काहीतरी नवीन आणि काहीतरी मोठं असणार आहे. मग या वर्षी सगळं काही बदलणार आहे असं नाहीये, बऱ्यापैकी गोष्टी बदलतील, अप्रोच बदलेल. मोस्ट इम्पॉर्टंट असतो तुमचा अप्रोच, सॉल्व्ह करण्याचा अप्रोच. कन्सेप्ट ऑलमोस्ट प्रत्येकाच्या क्लिअर असतात, प्रॅक्टिस बरेच जण करतात तरी पण बरेच जण फेल होतात, त्याच्या मागचं रिझन आहे की अप्रोच चुकतोय कुठेतरी. बर, मागच्या वर्षी कुठल्याही एक्झाम मध्ये सिलेबस मध्ये काही बदल नाही झाला. अशी कुठली एक्झाम आहे का की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री आलं, जिओमेट्री आलं तर बिंदास कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला लिहून देतो. अशी कुठलीच एक्झाम नाही आहे बँकिंगची, इन्शुरन्सची ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री जिओमेट्री आलं, त्यामुळे सिलेबस सेम आहे, त्यामुळे बिंदास राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. नो चेंजेस इन पेपर पॅटर्न ऑफ प्री एक्झाम. प्री एक्झाम मध्ये कुठलाही पेपर पॅटर्न मध्ये बदल झाला नाही. आजही प्री एक्झाम मध्ये क्लर्क असेल सिम्प्लिफिकेशन येणार, पीओ असेल अप्रॉक्सिमेशन येणार. क्लर्क असेल कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल शक्यता कमी आहे पण पीओ मध्ये कन्फर्म येणार. क्लर्क मध्ये 1 डी येणार, पीओ मध्ये 2 डी येणार. क्लर्क मध्ये 10 ते 12 कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन, पीओ मध्ये 10 कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन. केसलेट प्री मध्ये क्लर्क प्री मध्ये येण्याचे चान्सेस कमी असतं, पीओ प्री मध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतं. असं पीओचा पेपर पॅटर्न, क्लर्कचा प्रीचा पेपर पॅटर्न दोन्ही एक्झामचा आपण आजही प्रेडिक्ट करू शकतो, कारण याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. बदल झालाय मेन्स मध्ये, मेन्सचा पेपर पॅटर्न नेहमीच अनप्रेडिक्टेबल राहिलेला आहे. मेन्स इज कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल. हिला कम्प्लिटली आपण अनप्रेडिक्टेबल म्हणू शकतो, कारण पेपर पॅटर्न मध्ये कुठलीही शाश्वती नाहीये की असाच पेपर पॅटर्न असेल. पण मी हेही तुम्हाला सांगतो की पेपर पॅटर्न जरी प्रेडिक्टेबल नसेल तरी अभ्यासक्रमात कुठला बदल झालेला नाही. मग सर मग आम्ही मेन्स साठी आमचा नेमका अप्रोच काय असावा? काहीच नाही, तुम्ही सिलेबसवर फोकस करा बाळांनो. सिलेबस मध्ये कुठलाही बदल नाही झाला मग टेन्शन काय? जर सिलेबस मध्ये बदल झाला असता तर हा विचार किंवा हे निगेटिव्ह करणं आपल्याला स्वाभाविक होतं, निगेटिव्ह विचार करणं. पण मेन्स जरी अनप्रेडिक्टेबल असली त्यामुळे आपण परिस्थिती ऍक्सेप्ट करू की मेन्स अनप्रेडिक्टेबल आहे, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास मेन्स जसं आहे तसं तयारी चालू ठेवायची. सिलेबसवर फोकस करायचा, कुठेही एक्झामवर फोकस करायचं नाही, कुठल्याही एक्झामला घाबरायचं नाही. एकदा मी माझे इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर करून घेईल. जानेवारी पासून, आता जानेवारी संपत आलाय, आपण म्हणूया फेब्रुवारी पासून तर जून पर्यंत कंपॅरेटिव्हली एक्झाम कमी असतात. या एक्झाम मध्ये या 4-5 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये असं कुठलीच गोष्ट नसावी जी मला येत नाही. या 5 महिन्यामध्ये मी एवढे मानसिक प्रिपेअर होणार आहे, एवढं मी तयार करणार आहे स्वतःला, इस काबूल बनाएंगे की 5 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मला असं वाटलं नाही पाहिजे की माझा हा टॉपिक राहिलाय. स्पेशल अरिथमॅटिकची रेकॉर्डेड बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2, डेटा सफिशियन्सी सगळं रेकॉर्ड करून ठेवलंय, सगळं रेकॉर्ड करून ठेवलंय. ज्यांनी रेकॉर्डेड बॅच घेतली त्यांना माहिती, ज्यांनी घेतली नसेल त्यांना गरज वाटली, गरज असेल डेफिनेटली घ्या. म्हणजे जे लोक नवीन जुने लोक आहेत आणि ज्यांच्याकडे बॅचेस नाही त्यांनी रेकॉर्डेड बॅच ती घ्या. पूर्ण लेक्चर्स त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. येणारे जे लेक्चर्स आहेत, जे रेग्युलर बॅचचे लेक्चर्स आहेत किंवा रेग्युलर बॅच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते लेक्चर अपलोड होणार आहेत. स्पेशली डीआय ची बॅच, यावर्षी एसबीआय क्लर्कची मेन्सची एक्झाम दिली, आयबीपीएस क्लर्कची मेन्सची एक्झाम दिली. आपल्या क्वांटच्या बुक मध्ये जेवढे 1000 क्वेश्चन आहे मी लिहून देतो, एक्सेप्ट आयबीपीएस पीओ, ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाम मध्ये आरआरबी पीओ मधले सुद्धा डीआय आपल्या बुक मधलेच रिलेटेड होते, त्याच टाइपचे डीआय आयबीपीएस च्या एक्झाम मध्ये विचारले गेले. तुम्ही बिंदास्त बुक उघडायचं, प्री एक्झाम बघा, मेन्स एक्झाम बघा, त्याच टाइपचे क्वेश्चन मेन्स एक्झाम मध्ये विचारले गेले. मी म्हणतोय पुन्हा फक्त आयबीपीएस पीओ मेन्स जर सोडलं तर बाकी इच अँड एव्हरी एक्झाम ही आपल्या बुकच्या बाहेर नाही, मी शिकवल्याच्या बाहेर नाही, आपल्या डीआयच्या बॅचच्या बाहेर नाही, आपल्या क्लासरूम मध्ये शिकवलेल्या डीआयच्या बाहेर नाही. त्यामुळं एवढं कॉन्फिडेंटली जे आहे यामुळे आम्ही बोलू शकतो की हो आम्ही ते करून दाखवतो. असं नाहीये की आम्ही फक्त बोलतोय, आम्ही ते करून दाखवलंय आणि बॅच मध्ये त्याचा प्रूफ आजही अवेलेबल आहे जुन्या विद्यार्थ्यांना, तुम्ही विचारू शकता. बर, आता पुढे बघा, स्टडी प्लॅन बद्दल बोलायचं होतं. हा, मग ओव्हरऑल स्टडी प्लॅन, आता मला वाटतं मागे 1-2 पॉईंट राहिलेत. हा सॉरी, 1-2 पॉईंट राहिलेत. अरिथमॅटिक, कमर्शियल मॅथ्स प्लेड इम्पॉर्टंट रोल इन मेन्स एक्झाम. मागच्या वर्षभरातल्या मेन्स एक्झाम जर बघितल्या तर ज्यांना डीआयची ज्या लोकांना मेन्स मध्ये अटेम्प्ट झाले नाही
अशा लोकांनी कमर्शियल मॅथ्सची अटेंड केली असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे. एसबीआय क्लर्क असेल, आरबीपीओ असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, या स्वतः मी मेन्सची एक्झाम दिल्या. मी बघितलं की डीआय पेक्षा ऍज कम्पेअर्ड टू कमर्शियलचे क्वेश्चन सिंगल लाईन आरआरबी पीओ मध्ये तर कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन एवढे इझी होते. मी म्हणतो मी मेन्स मध्ये कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन असे कधीच एक्सपेक्ट केले नव्हते, कारण प्री लेवलचे कमर्शियल मॅथ्सचे प्रश्न आरआरबी पीओ मेन्स मध्ये होते. त्यामुळं आणि काय आपली डिपेंडन्सी असते नाही, जर आम्ही मेन्सवर फोकस करतो, मेन्स मध्ये डीआय वर फोकस करतो, सोडू नका. जर डीआय लेंदी असेल तर डेफिनेटली कमर्शियल मॅथ्सला हात घाला. अरिथमॅटिक बेस्ड डीआय असेल तर ते सॉल्व्ह करू शकता. केसलेट सॉल्व्ह करा. ऍप्लिकेशन बेस्ड डीआय आस्क इन आयबीपीएस पीओ मेन्स एक्झाम. मी अगोदर पण सांगितलं आयबीपीएस पीओ मेन्स एक्झाम मध्ये असं काही नव्हतं की जगा वेगळं होतं. ऍप्लिकेशन बेस होते. ऍप्लिकेशन बेस एक डीआय होता, स्ट्राईक रेटचा डीआय होता. एवढा इझी तो डीआय होता. मी मेन्सच्या बॅच मध्ये घेतला पण तो आपल्या क्लासमध्ये. मी मेन्सचे जे रिव्हिजन लेक्चर्स घेतले होते आयबीपीएस पीओ एसओ वाल्यांसाठी, तेव्हा मी त्या बॅच मध्ये तो मेन्सचा डीआय घेतला होता की हा बघा अशा पद्धतीने डीआय होता. आणि मुलं म्हणले हो सर बरोबर याच पद्धतीने डीआय, नंबर सिरीज असेल, कमर्शियल मॅथ्स असेल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, केसलेट असेल, सगळे क्वेश्चन मी त्या बॅच मध्ये घेतले. आयबीपीएस पीओ ला आलेले यावर्षी 2022-23 चे गरम क्वेश्चन इमिडिएटली महिन्याभराच्या आत घेतले. त्यामुळं ज्या पद्धतीने कॉन्फिडेंटली बोलतो ते बोलणं याच्यामुळे येतं की आपण त्या गोष्टी करतोय, आपण त्या गोष्टी कन्सिस्टंटली विद्यार्थ्यांना देतोय. मग ओव्हरऑल एवढ्या गोष्टी आपण यावर्षी शिकलो. आता यानुसार मी एक स्टडी प्लॅन जुन्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन विद्यार्थ्यांसाठी बोलतोय. पुढचे 10-5 मिनिटं जे व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित स्टडी प्लॅन ऐकून घ्या. मी कुठेही तुम्हाला आज काही फॉर्मली बोललेलो आहे असं नाही, प्रॉपर सोल्युशन देतोय. असं मी कुठेच काही नाही की नाही सर मी इथपर्यंत बोललो एवढं. हा, मी एवढं सांगतो की डेफिनेटली एवढं जर तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला पुढचे 3-4 महिन्यामध्ये कंप्लीट बदल दिसायला लागेल. ओव्हरऑल जे प्रीवाले विद्यार्थी आहेत, प्रीवाले विद्यार्थी ज्यांनी आता रिसेंटली बॅच जॉईन करताय, असे विद्यार्थी तुम्ही सगळ्यात पहिले बाळांनो फोकस करायचा बेसिक कन्सेप्टवर फोकस करायचा. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बॅच मध्ये जॉईन असताल किंवा तुम्ही बॅच मध्ये जॉईन नसताल, तुम्ही अदर क्लासचे स्टुडंट्स असताल किंवा तुम्ही कुठलीच क्लास केलेली नाही, तुम्ही सेल्फ स्टडी करत असताल, तर बेसिक वर फोकस करा. कन्सेप्ट अगोदर क्लिअर करा. कारण बरेच विद्यार्थी हाफ हार्टेडली तयारी करतात. नाही सर मी इकडचं तिकडचं युट्यूब फॉलो करतो, मी माझे लेक्चर मी हे करतो, पण याने काहीच होत नाही. मित्रांनो तुम्ही 2-4 हजाराला पाहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला फार मूल्यवान वेळ वाया घालवताय. तुम्ही 1000-2 हजारांचा विचार करत बसल्यापेक्षा तुम्ही पुढच्या 30-40 वर्षांचा विचार करा की नाही माझं आयुष्य आज तुम्ही एखादी एक्झामची तयारी करत असताना एखादा विद्यार्थी विचार करतो की नाही सर मी काय करतो, मी ना सेल्फ स्टडी करतो. अरे बाबा तो सेल्फ स्टडी करतोय, माझा त्याला विरोध नाही, माझा याला विरोध आहे की तुला प्रॉपर गायडन्स मिळत नाही. मग प्रॉपर गायडन्स जर मिळत नसेल तर डेफिनेटली जी गोष्ट तुम्हाला 1 वर्षात मिळणार आहे ती गोष्ट जर तुम्हाला 2 वर्ष लागत असेल तर एका वर्षाला 2000 रुपये महिना म्हणलं तर 24,000 रुपये महिना तुम्हाला नुसता अभ्यास करायला लागतोय, तो पण घरी बसून. जर तुम्ही औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहत असाल तर 5-6 हजार रुपये महिन्याला 12 महिन्यात तशी तुम्ही 50-60 हजार खर्च करणार आहेत. त्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर डायरेक्शनने जा. वन टाइम इन्व्हेस्टमेंट तुमच्या आयुष्यातली, त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात विचार करू नका. बिंदास तेवढे पैसे स्वतःवर इन्व्हेस्ट करा. कारण जर तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करत नसताल तर मग तुम्ही आयुष्यात कधीच सक्सेस नाही होऊ शकणार. मित्रांनो प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर गायडन्स घ्या. थोडीशी इन्व्हेस्टमेंट स्वतःवर करा. मी म्हणत नाही क्लासेस लावा, मी असं म्हणतोय प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर व्यक्तीचं गायडन्स घ्या. बर, तर बेसिक कन्सेप्ट कंप्लीट करा. गिव्ह ऍटलीस्ट 3 to 4 months फॉर इट. या बेसिक कन्सेप्टला आजकाल आपल्याकडे एकलंही घाई गडबड, एकलंही गोष्ट झाली सर मला सगळं पटकन पाहिजे, मला 3-4 महिन्यात माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. अरे बाबा ती काय बाबाजी की छडी आहे की मी तुला दिली आणि लगेच तू 3-4 महिन्यात. काही लोकांचं एक्सेप्शनली हजारात एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याचं 3-4 महिन्यात सिलेक्शन होतं, पण त्याचा ऑलरेडी बेस चांगला असतो. 8वी 9वी 10वी चांगलं झालंय, चांगलं ग्रॅज्युएशन, सिरियसली ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, प्रॉपर पद्धतीने अभ्यास केलाय. अशा एखाद्या विद्यार्थ्याचं हजारातल्या 1-2 विद्यार्थ्याचं सिलेक्शन 3-4 महिन्यात होतं, पण त्याचा बेस चांगला असतो. त्यामुळे प्रत्येकाने 3 आणि 4 महिन्यात ती काय जादूची छडी नाही की तुमचं लगेच सिलेक्शन होईल. 6-8 महिन्याचा, वर्षभराचा प्रॉपरली वेळ द्यावा लागतो, तेव्हा सिलेक्शन होत असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकदा मुलं अभ्यास क्लास केला की त्या असे एवढे एकदम 56 इंच की छाती काढून आता मी क्लास केलाय अब मैं हूं खुदा. अरे बाबांनो तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप चांगले आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही भगवान या स्वतःला म्हणू नका. तुम्ही बॅच केली म्हणजे तुम्ही काय लय हुशार झाले अशातला काही भाग नाही.
म्हणजे त्या लोकांना असं वाटायला लागतं, कधी कधी लागतं की आपणच भगवान आहे. अरे तुम्ही बॅच केली आहे, बॅच केल्यावर रिझल्ट आले असते तर आज प्रत्येक विद्यार्थ्यात सिलेक्शन झालं असतं. बॅच करून रिझल्ट येत नाहीत, बॅच करून सोबत सोबत प्रॅक्टिस करा. अल्टिमेटली बॅच ही सोल्युशन आहे. पण बॅच मध्ये आम्ही तुमच्याकडून जो अभ्यास करून घेतो, बॅच हे प्रॉपर गायडन्स आहे, तो एक ट्रॅक आहे, तो ट्रॅक मिळणं आवश्यक आहे. पण त्या ट्रॅकवर तुम कुछ टाइम चलो तो ट्रॅक तुम्ही 2 महिने 3 महिने 4 महिने फॉलो करा, 6 महिने फॉलो करा, डेफिनेटली सक्सेस मिळेल. काही लोक 2 महिने 3 महिने फॉलो करतात, ओव्हर कॉन्फिडंट होतात आणि मग प्रॅक्टिसच करत नाही, त्यांना वाटतं माझे रिझल्ट येत नाही. प्रॅक्टिस करा, कमीत कमी 4-4 5-5 6-6 महिने प्रॅक्टिस करा. जर असं झालं असतं ते अभ्यासिकेत बाहेर बसलेले बिचारे मुलं जे हे थोडी ना आज बाहेर बसलेले असते, यांचं सिलेक्शन निघून गेले असते. पण प्रॅक्टिस अल्टिमेटली खूप इम्पॉर्टंट आहे. फाइंड कॉन्क्रीट सोल्युशन. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, एक अल्टिमेट सोल्युशन शोधा. अर्धवट बघू नका, याची व्हिडिओ पाहतो हे करतो ते करतो. एक सोल्युशन आणि विश्वास ठेवा, प्रोसेसवर विश्वास ठेवा. मी जर तुम्हाला म्हणलंय ना की मी असं तुमच्याकडून करून घेईल, अशा पद्धतीने करा, तर तुम्ही तशा पद्धतीने पूर्ण माणसाला फॉलो करा. तुम्ही काय करता, याचा अर्थ ऐकणार, त्याचा अर्थ ऐकणार, या करतो ते करतो, माझा सिनियर असं म्हणला, माझा ज्युनियर तसं म्हणला, माझ्या घरचे म्हणले तू करू शकतो, माझे काका म्हणले तू करू शकत नाही, तुझी लायकीच नाही, माझ्या कॉलेजचे मित्र म्हणले तू ग्रॅज्युएशन मध्ये 4 वर्ष घालेल, तू करू शकत नाही. अरे बाबांनो, ते कोण ठरवणार तुम्ही काय करू शकणार काय नाही करू शकणार? तुम्ही स्वतःला चांगलं ओळखता, इतरांपेक्षा तुम्ही स्वतःला चांगलं ओळखता. यू नो युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ्सवर काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं असतं काम, अभ्यास करण्याची महत्वाकांक्षा. एखादा व्यक्ती जर अँबिशियस असेल ना, तो भयानक परिस्थितीवर मात करून पण सिलेक्शन करून दाखवू शकतो, वेगळ्या परिस्थितीतून. असे कितीतरी विद्यार्थी यावर्षी ज्यांनी आपले जॉब सोडून इथं आले. का ना म्हणा, जो आपला इंजिनिअरिंग केलं, ग्रॅज्युएशन झाल्यावर इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केला, जॉब करून हातातला 20-25-30 हजाराचा जॉब सोडून दिला, बँकिंगचं प्रिपरेशन केलं, पहिल्या वर्षी सिलेक्शन झालं IDBI असिस्टंट म्हणून, दिला पुन्हा जॉब सोडून. दुसऱ्या वर्षी पुन्हा सिलेक्शन झालं IDBI असिस्टंट मॅनेजर, तोही जॉब सोडून दिला आणि त्याच वर्षी IBPS RRBPO मध्ये सिलेक्शन झालं. एवढे लोक कॉम्प्रोमाइज करून येत आहेत, अल्टिमेटली काही कुछ तो आहे. आणि या लोकांनी प्रोसेसवर ट्रस्ट ठेवलाय की नाही आम्हाला ते करायचंय. त्यामुळे इतरांना विचार बसू नका. यू नो युअर ॲबिलिटीज, यू नो युअर पोटेन्शियल. आणि जर आम्ही म्हणतोय की तुमच्यात ते पोटेन्शियल आहे, तुम्हाला इतरांना विचारण्याची गरज नाही. स्पष्ट सांगतोय, नीट ऐका आणि विश्वास ठेवा, प्रोसेसवर विश्वास ठेवा. एकमेकांसोबत कम्पेअर करू नका. डेली जेव्हा मी काउन्सिलिंग घेतो, मुलं म्हणतात नाही सर माझा मित्र अशी एवढ्या टाइमात एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, मला तेवढ्या टाइमात तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. अरे मग तो जो मित्र आहे, तो त्याने अगोदर काही अभ्यास केला असेल, त्याचा बेस वेगळा असेल, त्याचा माइंड वेगळा असेल. तू तसा विचार करू नको. तो प्रॅक्टिस जास्त करत असेल, तू झोपल्यावर तो अभ्यास करत असेल, तुला काय माहिती पिस्तुल्या. त्यामुळं प्लीज असं इतरांसोबत कम्पेअर करू नका. तुम्ही स्वतःसोबत कम्पेअर करा. काय मी काल होतो, उद्या काय झालो, परवा काय झालो, आज कशा पद्धती. रोज माझी ग्रोथ थोडी होते ना, बस मग काय प्रॉब्लेम नाही. आता एक मुलगा येऊन गेला, तो म्हणला सर मला कमर्शियल मॅथ्स पहिले अजिबात जमत नव्हतं, आता मला जमायला लागलं, पण काही क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले, मला चिडचिड होते. काऊन चिडचिड होते? अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवले की असं होतं. त्याला मी विचारलं, बाबा तुझी पहिली बॅच केली, दुसरी बॅच केली, आता तिसऱ्या बॅच मध्ये तुला तुझ्यात इम्प्रुव्हमेंट वाटते का? हो सर वाटते. मग तू काय टेन्शन घेतो? तुला इम्प्रुव्हमेंट वाटते म्हणजे तू राईट ट्रॅकवर आहे. हो सर मला क्वेश्चन जमतात, पण एखादा नाही जमलं मला चिडचिड होते. अरे मग एक्सपेक्टेशन स्वतःच्या थोड्याशा कमी करा. एवढं 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात व्हायला, 9 महिन्यात व्हायला ते काही लेकरणी आहे असं बसाबस करायला. हळूहळू व्यवस्थित पद्धतीने प्रोसेस फॉलो करा, प्रोसेसवर विश्वास ठेवा, आमच्यावर ट्रस्ट ठेवा, डेफिनेटली सिलेक्शन होईल. क्वांट मध्ये बऱ्याच जणांना काय वाटतं की मी हे शिकलो म्हणजे सगळं झालं. मूळ बेसिक जे आहे ना मित्रांनो, ते इथं दडलेलं आहे. इकडं जर तुम्ही बेसिकवर फोकस केला, बॉडमास, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ओरली कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला, पाठ केले, स्क्वेअर, क्यूब आहे, पर्सेंटेजचा टेबल आहे, हे जर केलं तर ऑटोमॅटिकली फास्ट कॅल्क्युलेशन होतील. बरेच जण म्हणतात सर आमची स्पीड नाही वाढत. स्पीड का नाही वाढत माहितीये? त्याच्या मागचं बेसिक रिझन तुमचे कॅल्क्युलेशनच तोंडी होत नाही. आज ज्या व्यक्तीची स्पीड वाढते, जर मला 129 प्लस 16 करताना प्लस हे जर कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करता येत नसेल 145, तर मला डेफिनेटली माझं कुठतरी काहीतरी चुकतंय. 129 प्लस 16 करताना जर मला असं करावं लागतंय 9 6 15 5 कॅरी फॉरवर्ड 1 4 आणि 1, तर मी डेफिनेटली काहीतरी रॉंग करतोय, कुठतरी मी राईट डायरेक्शनने नाहीये.
तर हे जे कॅल्क्युलेशन आहे बॉड मासचे टेबल्स आहे स्क्वेअर क्यूब 20 पर्यंत स्क्वेअर 20 पर्यंत 30 पर्यंत स्क्वेअर 20 पर्यंतची क्यूब पर्सेंटेजचा टेबल हे जर तुम्ही प्रॉपरली करून ठेवले ना हेच तुमची स्पीड दन 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 वाढून देतील. पर्सेंटेजचे कॅल्क्युलेशन असतील तर याच्यावर फोकस करा. 10% काढणं असेल 5% काढणं असेल 1% काढणं असेल 2% काढणं असेल याच्यावर फोकस करा. ऑटोमॅटिकली बघा स्पीड कशी वाढते. फोकस याच्यावर ठेवा. आणि लोक काय करतात की स्पीड वाढत नाही मग टेस्ट देऊन पाहतील. अरे बाबांनो टेस्ट जर तुम्ही देतायत तर चांगली गोष्ट आहे. टेस्ट मी तुम्हाला अजिबात विरोध करत नाही तुम्ही टेस्ट देऊ नका. पण टेस्ट तुम्ही कधी द्या जेव्हा तुम्ही कंप्लीट या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर एक सोल्युशन जे हे लवकरच टीम सर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. समथिंग न्यू इज कमिंग सून. वेट फॉर द सरप्राईज. असं काहीतरी जे भारतात आजपर्यंत कुणीच नाही केलं या असं लवकरच तुमच्यासाठी येणार आहे. हा झाला नवीन मुलांसाठी स्टडी प्लॅन. जुन्या मुलांनी काय करायला पाहिजे. जुन्या मुलांनी ज्यांची ऑलरेडी बॅचेस संपले जे अभ्यास करतायत ऑलरेडी अभ्यास करतायत बऱ्यापैकी यावर्षी कुणाचे प्रीचे रिझल्ट आले कुणाचे प्रीचे रिझल्ट आले नाही कुणाचे मेन्स देऊन आले अशा पद्धतीने असे लोक असतील. अशा लोकांनी काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा नेमका आपल्याला फेल्युअर कुठे येत आहे आपल्याजवळ काय या गोष्टी ओळखा. मग सगळ्यात पहिल्यांदा समजा जुना मुलगा एखादा जुना विद्यार्थी ज्याने बॅच कंप्लीट केली तो म्हणेल सर मला कमर्शियल बॅच जमत नाही. मग याच्यावर काम करा. दोन गोष्टी ठेवा. एक असतो प्रॅक्टिसचा भाग एक असतो कन्सेप्टचा भाग. एखादा विद्यार्थी आहे ज्याला कमर्शियल मॅथ्स येत नाही त्याने काय करावं दिवसभरातले 2-3 तास त्याने कमर्शियलला द्यावे. मी म्हणले 1 फेब्रुवारीची बॅच जॉईन करा. 2-3 तास त्याने कमर्शियलला द्यावे. आणि ज्याला कमर्शियल जमत नाहीये पण बाकी सगळे क्वेश्चन जमताय त्याच्यावर त्याने प्रॅक्टिस करावी. मग रिझनिंग मध्ये सपोज एखाद्याला सिटिंग अरेंजमेंट जमत नाही व्हिडिओ पहा लेक्चर सिरीज करा होमवर्क करा. एका बाजूला सिटिंग अरेंजमेंट सोडून उरलेले सगळे क्वेश्चन पझल असेल सिलोइझम असेल कंपॅरिझन ऑफ रँक असेल म्हणजे इनइक्वालिटी यांची प्रॅक्टिस चालू ठेवा. सेम क्वांट मध्ये पण तसंच करायचं. जर तुम्हाला कमर्शियल जमत नाही ना हरकत नाही एका बाजूला कमर्शियलची बॅच करणं चालू ठेवा दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस करा. DI असेल नंबर सिरीज असेल रॉंग नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन कंपॅरिझन याची प्रॅक्टिस चालू ठेवा. एका बाजूला स्ट्रेंथवर विकनेसवर काम करा दुसऱ्या बाजूला स्ट्रेंथला आणखी थोडंसं पॉलिश करण्याचा फर्निश करण्याचं काम करा रिफर्बिश करा. आणि नेहमी एक लॉंग टर्म प्लॅन घेऊन चाला. या महिन्यात ही माझी परीक्षा आहे मग माझं सिलेक्शन झालं पाहिजे पुढच्या महिन्यात ती माझी परीक्षा आहे असं नाही. मी माझं पूर्ण स्ट्रेंथ विकनेस पाहिलं विकनेसेसवर काम केलं 2-3 महिने प्रॉपर त्याच्यावर काम केलं आणि मग मी आता डिटेलमध्ये सगळ्या परीक्षा देतो. पुढच्या सगळ्या परीक्षा तुमच्या असतील याची गॅरंटी माझी. consistent efforts creates consistent results. Consistent action creates consistent result असंही म्हणू शकतो. जुने मुलं नेमकी इथं चुकतात. जुने मुलं काय करतात 1 महिना प्रॅक्टिस केली सर स्कोरच वाढेना हो. अरे बाबा अजून 15 दिवस स्वतःला पुश करून बघ महिनाभर पुश करून बघ. कधीतरी एखाद्याचा स्कोर वाढायला 1.5 महिन्यात होतो कधीतरी एखाद्याचा स्कोर 15 दिवसात वाढतो कधीतरी 2-2 महिने लागतात. त्यामुळे कन्सिस्टंटली जोपर्यंत रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत कन्सिस्टंटली तयारी. एक छोटीशी गोष्ट आहे मला तसंच बोलता माझी लक्षात आली. तुम्ही ऐकली असेल एक गावात एक साधू असतात. जेव्हा जेव्हा साधू नाचतात तेव्हा तेव्हा पाऊस येतो. जेव्हा जेव्हा साधू नाचतात तेव्हा तेव्हा पाऊस येतो. मग एकदा काय होतं की 2 मुलं असतात आपल्यासारखे व्हॉलंटियर टुकार आपल्यासारखे ज्यांना कुणावरच विश्वास नाही काही साधू बिधू काही नसते आपले खोटं बोलतात ते लोक आणि पाऊस बिऊस काही येणार नाही. मग ते चॅलेंज लावतात नाही आम्ही नाचलं तरी येतो म्हणे पाऊस. मग साधू म्हणतात ठीक आहे तर तुम्ही नाचतात पाऊस येतो मग तुम्ही नाचून दाखवा. मग हे नाचायला चालू करतात. खूप वेळ नाचतात थकतात पाऊस येतच नाही. मग हे डिस्क्या होऊन जातात. मग आता साधूला चालू करतात साधू मग तुम्ही नाचून दाखवा बघा तुम्ही नाचल्यावर तुम्ही पाऊस येणार आहे. आम्ही जर नाही येत आमचे नाचल्यावर नाही येत तर तुमच्याही नाचले येणार नाही. मग साधू नाचायला चालू करतात. खूप वेळ नाचतात पाऊस येतच नाही कंटिन्यू नाचत राहतात. आणि मग जेव्हा त्यांची पूर्ण एनर्जी थकते संपते तरीही ते कंटिन्यू नाचत राहतात तोपर्यंत नाचतात जोपर्यंत पाऊस येत नाही. मग ओव्हरऑल ते मुलं हरतात. ते म्हणतात की हो महाराज बरोबर आहे तुमचं तुम्ही नाचल्यामुळे पावसाला तुमच्यात अशी कोणती दैवी शक्ती आहे. महाराज म्हणतात बाबा असे माझ्याकडे कुठलीही दैवी शक्ती नाही. माझा प्रोसेसवर विश्वास आहे. मला माहिती आहे आज ना उद्या पाऊस येणारच आहे पण तोपर्यंत नाचणं माझं काम आहे तोपर्यंत टिकून राहणं माझं काम आहे. आज ना उद्या तुमचे रिझल्ट येणार आहे
पण तोपर्यंत तुम्हाला या बँकिंगच्या तयारीसाठी नाचावं लागेल, बँकिंगची नाचत नाचत तयारी करावी लागेल. जर तुम्ही असा विचार केला की मी थोडं नाचतो मग पाऊस येईल, नाही आला म्हणजे मग माझ्या नाचण्यात काही गोळे किंवा पाऊसच येडा आहे किंवा देवाला पाऊसच फाडायचं नाही, माझी परीक्षाच घेतोय देव, अशातला काही भाग नाही बाबांनो. जोपर्यंत तुम्ही नाचत राहतात तोपर्यंत गोष्टी व्यवस्थित चालू राहतात. तुम्ही तोपर्यंत चालू ठेवा जोपर्यंत सक्सेस मिळत नाही. असा विचार करू नका 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिने, कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत राहा. बरेच जण, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, बरेच जण म्हणतात सर तुम्ही पॉझिटिव्ह कसे राहतात. आम्ही पॉझिटिव्हच राहतो कारण आम्ही स्वतःला नेहमी अपडेट करत राहतो, प्रत्येक गोष्टीवर अप्रोच बदलतो. मग कन्सिस्टंटली हे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह राहणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी कन्सिस्टंटली चांगला विचार करावा लागतो. कुठल्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह आउटपुट काढायचे ना तर पॉझिटिव्ह कंटिन्युअसली विचार करावा लागतो. निगेटिव्ह, प्रत्येकाच्या डोक्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येत असतात. मलाही कधीतरी चुकीचं निगेटिव्ह विचार येतात, माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात, पण माझे पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह विचारांना डॉमिनेट करतात. मग एखादा व्यक्ती आहे, त्याला वाटतं की मला माझ्या डोक्यात मला निगेटिव्ह वाटतं सर, मला पॅनिकच होतं कारण त्याचे निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचारांना डॉमिनेट करताय. मग तुम्ही कुठल्या विचारांना डॉमिनेट करायला लावायचं दॅट इज अप टू यू, स्वतःवर डिपेंड आहे. त्यामुळे ती गोष्ट एक कन्सिस्टंटली लक्षात ठेवा की मला एक गोष्ट कन्सिस्टंटली करत गेलं तर माझे डेफिनेटली रिझल्ट येणार आहे. महिनाभर करणे, 15 दिवस सोडून जाणे, गावाकडे गेलो, त्याचं लग्न होतं, तिच्या लग्नात वाढत बसलो, लय टेन्शन मध्ये गम मध्ये बसलो, असं करू नका. कन्सिस्टंट थोडं रेग्युलरली करत राहा, डेफिनेटली रिझल्ट दिसतील, मध्ये सोडू नका. ऑनलाईन टेस्ट आर नॉट अल्टिमेट सोल्युशन. विद्यार्थी म्हणतात सर स्कोरच वाढत नाही. अरे मग ऑनलाईन टेस्ट हे एकमेव सोल्युशन नाही आहे तुमचा स्कोर वाढवण्याचं, किंवा ते एकमेव पॅरामीटर नाही आहे तुम्हाला हे करण्याचा, स्वतःला डिसाईड करण्याचा किंवा तुम्हाला जज करण्याचा. ऑनलाईन टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी काही लोक असे ज्यांनी कधीच ऑनलाईन टेस्ट दिले नाही आयुष्यात, सिलेक्शन होऊन निघून गेले. ते प्रॅक्टिस साठी द्याव्यात, त्या तुम्ही प्रॅक्टिस साठी डेफिनेटली देत राहा, पण ते एकमेव पॅरामीटर नाहीये. ट्राय टू अटेम्प्ट मॅक्सिमम ऑनलाईन टेस्ट. तरी पण मी म्हणतो की ऑनलाईन टेस्ट देत राहा, कशासाठी? प्रॅक्टिस साठी. त्याच्यावरून स्वतःला जज करत बसू नका, पण कंटिन्युअसली टेस्ट देणं चालू ठेवा. त्याने काय होईल, ऍक्च्युअल एक्झाम मधला तुमचा फोबिया कमी होईल, क्वेश्चन सिलेक्शन कळेल, क्वेश्चन सिलेक्शन कळाल्यामुळे नंबर ऑफ अटेम्प्ट वाढतील, हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आणि स्कोर पण डेफिनेटली वाढेल, स्पीड पण वाढेल. त्यानंतर पुन्हा तुम्हालाही हे सांगतोय, बॉडमा स्क्वेअर टेबल पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन, पर्सेंटेजचा टेबल हाच तुमची स्पीड वाढवणार आहे. त्यामुळे याच्यावर डेफिनेटली रोज अर्धा तास, मी तर म्हणेल रोज सकाळी 15-20 मिनिटं अर्धा तास याच्यावर रिव्हिजन करणं चालू ठेवलं पाहिजे. रोज याला वेळ तेवढा द्याच. जर एखाद्याला असं वाटतंय की सर मला प्रीचं येतंय मेन्सचं येत नाही, मी पुन्हा तुम्हालाही सांगेल कॉन्क्रीट सोल्युशन काढा, अर्धवट काम करू नका. तुमच्यासाठी सुद्धा नवीन काहीतरी लवकरच येणार आहे, जे भारतात आजपर्यंत कोणी केलं नाही. ती गोष्ट पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या समोर ठेवणार आहे. 19 फेब्रुवारी 2019 ला सारथीची स्थापना झाली होती. 19 फेब्रुवारी 2019 ला कंप्लीट 4 वर्षानंतर म्हणजे 19 फेब्रुवारी 2023 ला काहीतरी पुन्हा एक नवीन करायला जातोय. डेफिनेटली एक लेक्चर या संदर्भात आपण युट्यूब लाईव्हला घेऊ. हे लेक्चर प्रत्येकाने अटेंड करा. 19 फेब्रुवारीला असं काहीतरी जे आजपर्यंत भारतात कुठेच नाही झालं, त्याच्यावर बऱ्यापैकी काम झालंय. फक्त राईट टाइमची वाट पाहतोय पब्लिश करण्यासाठी, किंवा राईट टाइमची वाट पाहतोय की एक चांगला दिवस असावा ज्या दिवशी मुलांपर्यंत आपण पोहोचूया. पुढे बघा, पुढे सारथीचा पुढच्या वर्षीचा प्लॅन काय, म्हणजे या वर्षभरात मी काय प्लॅन करणार किंवा क्वांटच्या बॅचेस मध्ये काय स्पेशली वेगळं होणार आहे. यावेळेस रेग्युलर बॅच मध्ये बऱ्यापैकी चेंजेस केले, जे विक्टर बॅच 1 पासून तुम्हाला दिसतील. काय चेंजेस केले सर यावर्षी मी काय करणार आहे, प्री एक्झाम जी आहे, प्री एक्झामचा सिलेबस हा पूर्ण बॅच मध्ये रेग्युलरली होईल. प्री एक्झामचा म्हणजे पूर्ण सिलेबस बॅच मध्ये शिकवणार. आणि जुन्या मुलांसाठी यावर्षी जर तुम्ही बघितलं तर मटेरियल मध्ये बऱ्यापैकी चेंज झाला. मागच्या वर्षी बुक बदलून टाकलं. क्लासरूमच्या पीपीटी ज्या आहेत त्या मागच्या वर्षी बऱ्यापैकी बदलल्या, अजून त्याच्यामध्ये चेंजेस चालू आहे. क्लासरूमच्या पीपीटी आणि होमवर्कच्या पीपीटी 2 वेगवेगळ्या पीपीटी बनवल्या. प्रत्येका बॅचला ती पीपीटी वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करतो. स्पेशल लेक्चर सिरीज मेन्स साठी आता ही एक यावर्षीच आपला यूएसपी असणार आहे. दरवर्षी मुलं म्हणतात की सर मेन्सची भीती वाटते, हो फारच मेन्सची भीती वाटते. अशा लोकांना मी सांगेल मेन्सच्या भीतीसाठी आयुष्यात एकमेव सोल्युशन सारथी एज्युकेशन. कारण यावर्षी आता या ज्या बॅचेस आहेत हे सगळे ज्यांनी स्पेशल क्वांटच्या बॅचेस घेतल्या असतील
ज्यांनी रेग्युलर बॅच विकत घेतली असेल, ऑनलाईन जे ऑफलाईन बॅचला असेल, हे सगळ्यांसाठी ही ऍक्टिव्हिटी फ्री असेल. दररोज फेब्रुवारी पासून दररोज मेन्सची लेक्चर सिरीज चालेल वर्षभर. मग पहिल्यांदा काय होईल, सपोज आता मी फेब्रुवारी मध्ये चालू केली, 1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण बॅच संपली, ती संपली लगेच पुढची बॅच, लगेच पुढची विद्यार्थी, ती संपली लगेच पुढची बॅच, लगेच पुढची विद्यार्थी, असं कन्सिस्टंटली वर्षभर ही ऍक्टिव्हिटी चालू राहील. त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रीच्या टेस्ट असतील, मेन्सच्या टेस्ट असतील, ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात, या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून वर्षभर मला करायला मिळेल. त्यामुळे यावर्षी लक्षात ठेवा, मिनिमम 200+ लेक्चर जे आहेत हे क्वांटचे तुमचे होतील, मेन्स लेवलचे फक्त. पुन्हा सांगा, मी ऐका मी काय सांगतोय. आता 200+ लेक्चर्स, आता याच्यामध्ये प्री आणि मेन्सची इन्क्लुडेड आहे. फक्त प्री बद्दल जर बोलतायत तर प्रीची बॅच चालेल, मेन्सची बॅच जर फक्त मेन्सची बॅच बद्दल जर तुम्ही बोलतायत तर मेन्सची बॅच चालेल जवळजवळ 60 दिवस. आणि वरून प्रीच्या टेस्ट असतील, मेन्सच्या टेस्ट असतील, मेन्सच्या स्पेशल लेक्चर सिरीज असतील, तर स्पेशल मेन्सचे जे लेक्चर आहेत, या मेन्सचे लेक्चर चालतील जवळपास 100+ लेक्चर यावर्षी तुम्हाला मिळतील, फक्त आणि फक्त मेन्सचे. क्वांटचे, इंग्लिशची अशी ऍक्टिव्हिटी वेगळी चालू होणार आहे, रिजनिंगची अशी कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी चालू आहे. प्री प्लस मेन्स आता वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्वरूपात, एका वेगळ्या लुकमध्ये, वेगळ्या स्टडी मटेरियल्स आहेत. आता 1 फेब्रुवारी जी बॅच चालू करतोय जुन्या मुलांसाठी, त्या बॅच मधलं मटेरियल सुद्धा कम्प्लिटली नवीन आहे मित्रांनो, कम्प्लीट नवीन मटेरियल. क्वांटचं अख्खं मटेरियल त्या बॅच साठी सुद्धा नवीन आहे. सर बुक मग काय करायचं, बुक प्रॅक्टिस साठी, ते पण प्रॅक्टिस साठी. आणि यावर्षी एकदम वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील. जर तुम्ही सारथीचा पार्टनर असाल, तुम्हाला स्पेशल क्वांट बद्दल जर विचार करत असाल, तर मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेल की ही जी काल परवा बॅच चालू झाली आहे, स्पेशल वॉरियर बॅच 1.1 1.2, वर्षभराची या बॅचची व्हॅलिडिटी आहे. याच्यामध्ये प्री प्लस मेन्स लेवलचं शिकवलं जाईल, फ्री बुक येईल तुमच्या घरी, 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी आहे. बॅचचं नाव आहे वॉरियर्स 1.0, बी द वॉरियर, बी द विनर. तर ही जी बॅच आहे, ही बॅच तुम्हाला 1 वर्षामध्ये या बॅच मध्ये जवळजवळ 200 ते 250 लेक्चर्स येतील, याची मी गॅरंटी देतो. कारण प्री मधले जवळजवळ 3.5-4 महिने लेक्चर, जवळजवळ ते 90-100 लेक्चर, आणि मेन्स मधले 200-100 पेक्षा जास्त लेक्चर, तर मिनिमम 200 ते 250 लेक्चर पुढच्या वर्षी तुम्हाला बघा. या बॅच साठी काहीतरी नवीन ऍड केलं म्हणून बॅचची फीस 4,500 केली आहे. अगोदर बॅचची फीस 3,500 होती. बॅचची फीस वाढून 4,500 करण्यामागचं रिझन असे, अख्ख्या भारतामध्ये एवढं मटेरियल तुम्हाला लिखून देणार नाही, एवढं सोल्युशन तुम्हाला प्रॉपरली लिखून देणार नाही. आणि जो विद्यार्थी ही बॅच लावेल किंवा या बॅचला मिस करेल, मी डेफिनेटली सांगतो त्याला पुन्हा तो पुढे काही पैसे आम्हाला वेगळ्या स्वरूपात देईलच. कारण जे काहीतरी नवीन येतंय ते सगळं नवीन एक्झिस्टिंग बॅचेसच्या विद्यार्थ्यांना फ्री असेल. जे काहीतरी नवीन येते ते सगळ्या एक्झिस्टिंग बॅचेसच्या विद्यार्थ्यांना कम्प्लिटली फ्री असेल. त्यामुळं आजच विचार करा आणि वाईजली निर्णय घ्या. पुढच्या वर्षभराचा विचार करत असाल तर पैशांचा विचार करू नका. मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, याच्यापेक्षा तुम्हाला खूप काही मिळणार आहे या बॅच मध्ये. आता जी जुन्या मुलांची बॅच चालू करतोय 1 फेब्रुवारी पासून, जी जुन्या मुलांची बॅच चालू करतोय, त्या बॅच बद्दल जर बोलायचं झालं ती स्पेशली जुन्या मुलांसाठीची बॅच आहे, नवीन मुलांसाठी बॅच नसेल. पण या मागच्या बॅच मध्ये हे लेक्चर्स ऍड होणार आहेत. जी वॉरियर बॅच 1.0 आहे त्या बॅच मध्ये हे लेक्चर्स ऍड होणार आहेत. सिलेबस कुठला कमर्शियल मॅथ्स असेल, डीआय असेल, नवीन पॅटर्नचे क्वेश्चन असतील, नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल सगळं होणार. कंप्लीट नवीन स्टडी मटेरियल, प्री प्लस मेन्स, प्री आणि मेन्स रिव्हिजन होणार आहे. रेग्युलर स्टडी प्लॅन या बॅचच्या माध्यमातून देणार आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांना 15-15 दिवसांचा स्टडी प्लॅन देऊन प्री प्लस प्रीची प्रॅक्टिस आणि मेन्सचे बॅच अशा पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहे. बाकी मला वाटत नाही कुठल्या गोष्टींची आता काही गरज राहिली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली भेटल्या. त्यामुळे व्हाय टू वरी इफ देयर इज सारथी, इफ यू हॅव सारथी. तुम्हाला काय काळजी करण्याची गरज, जर तुम्ही सारथीचे मेंबर आहात तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि वाटलं की सर त्याच्यापेक्षा आम्हाला काहीतरी वेगळं पर्सनल येऊन भेटायचंय, बोलायचंय, पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे, रोज संध्याकाळी 3 वाजेनंतर रात्री 8 वाजेपर्यंत मी सारथीच्या ऑफिसला बसलेलो आहे. बिंदास्त या. जे तुमचे डाऊट्स आहेत, ज्या काउन्सिलिंग आहेत त्या कंप्लीट करून घ्या, ज्या तुमच्या अडचणी. पण यावर्षी कुठलंही कारण शोधू नका फेल्युअरचं. यावर्षी कॉन्क्रीट सोल्युशन काढा. कारण यावर्षी कुठल्याही परिस्थितीत जॉब मिळवून जायचंय आणि यावर्षी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये
फायनल सिलेक्शन मध्ये फायनल फोटो मध्ये स्वतःचं नाव दाखवायचंय, स्वतःचा फोटो दाखवायचा आहे. ठीक आहे. तर बाकी काही अडचणी असतील येऊन मला पर्सनली भेटा, कॉल, माझा नंबर आहे, मला पर्सनली कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय अँड टेक केअर.